मान्सूनमध्ये पर्यटकांना भुरळ घालणारा यांपैकी एक अद्भुत आणि विलक्षण धबधबा या सह्याद्रीतला एक नितांत सुंदर जलप्रपात नाणेमाची वॉटरफॉल। भोर महाड महामार्गावरचा हा आहे वरंधा घाट आणि बघू शकता इथून खूपच अद्भुत असे नजारे आपल्याला दिसत आहेत आणि हा सुंदर असा धबधबा दिसतोय। खूप सारे धबधबे आहेत। नाणेमाची हा धबधबा म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेत गगनाला भिडलेल्या महाकाय पर्वतांवरून खोल दऱ्यांमध्ये कोसळणाऱ्या असंख्य आणि अगण्य धबधब्यांपैकी एक सुंदर आणि विलक्षण नैसर्गिक निर्मिती। अरबी समुद्राकडून येणारा मान्सून जेव्हा या विशाल सह्याद्री पर्वतांवरती आदळतो तेव्हा सह्याद्रीच्या दोन्ही बाजूला हे कोसळणारे नितांत सुंदर जलप्रवाह सर्वांना वेधून घेतात। त्यातही कोकणाच्या बाजूला असणारा तीव्र उतार, अजस्त्र तसेच उंच उंच पर्वतांचे कडे, त्यात हे जलप्रवाह मोहित करून टाकणाऱ्या धबधब्यांमधून खाली कोसळतात। नाणेमाची धबधबा हे सह्याद्रीच्या हृदयात लपलेले अनमोल रत्न, सभोवती हिरवेगार जंगल आणि बलाढ्य पर्वतांच्या सानिध्यात सुमारे 400 फूट उंचीवरून 2 टप्प्यात कोसळणारा भव्य धबधबा याचे मूळ सौंदर्य नक्कीच दुप्पट करतो। नाणेमाची धबधबा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात वसलेलं एक ऑफबीट ठिकाण, मुंबईपासून अंदाजे 220 आणि पुण्यापासून 160 किलोमीटर अंतरावर आहे। मान्सूनमध्ये नाणेमाची रौद्र रूप धारण करतो आणि मान्सूनच्या शेवटी इथला नितांत सुंदर आणि उत्तम अनुभव घेता येतो। सोप्या हायकिंगसह धबधब्यापर्यंत सहज प्रवेश करता येतो, मात्र पावसाळ्यात याच वाटा थोड्या अवघड होतात आणि ट्रेकची वाट निसरडी होते। पावसाळ्यात नेहमीच मुसळधार पाऊस अपेक्षित असतो। येथील स्थानिक लोक नाणेमाचीला पवित्र स्थान मानतात, त्यामुळे शिस्त आणि स्वच्छता या 2 गोष्टी इथे येताना लक्षात ठेवाव्यात। इथून जवळच असलेले सातसडा आणि शेवते हे सुंदर धबधबे सुद्धा आपण पाहू शकता। नाणेमाची धबधब्यापर्यंतचा प्रवास ही एक साहसी आणि अनोख्या अनुभवाची उत्तम पर्वणी असते, जी एकदा नक्की अनुभवावी। सह्याद्रीची एक महाकाय पण तेवढीच सुंदर कलाकृती, सोबतीला घनदाट जंगल, खोल दऱ्या आणि त्यात पसरलेली शांतता, त्यांना अपवाद असणारा इथला महाकाय जलप्रपात आणि त्याचा मंत्रमुग्ध करणारा ध्वनी। 3 टप्प्यात कोसळणारा हा धबधबा नक्कीच त्याची सुंदरता तिपटीने वाढवतो। मार्गात ठिकठिकाणी खळखळणारे पाणी, धुक्यात लपलेले डोंगर माथे आणि त्यावरून वाहणारे असंख्य जलप्रवाह
इथलं सौंदर्य अक्षरशः बहरून टाकतात। हा आहे अद्भुत आणि अप्रतिम धबधबा वजराई। या धबधब्याचं बेस विलेज म्हणजे बांबिवली, यामुळे या धबधब्याला बांबिवली धबधबा सुद्धा म्हणतात। स्थानिक लोकांनी पर्यटन निधीतून ट्रेकिंगसाठी छान अशी वाट इथे बनवली आहे, जिथून आपण धबधब्याच्या जवळ जाऊ शकतो। अद्भुत आणि साहसी ट्रेकिंगचा मार्ग, पण तितकाच सुखावणारा आणि सुंदर प्रवास। मात्र अगदी जवळ खालपर्यंत जाण्यासाठी गाईड घ्यावा लागतो, त्याशिवाय जवळ जाणे धोकादायक आहे। सह्याद्रीत बऱ्याच ठिकाणी सुरुवातीला सोप्या आणि सुंदर वाटणाऱ्या वाटा नंतर चकवणाऱ्या आणि भयावह वाटू लागतात। त्यामुळे जाणकार आणि स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय असं साहस करायची काहीच गरज नाही। सह्याद्रीत खूप सारे धबधबे आहेत जे मान्सूनमध्ये पर्यटकांना खुणावत असतात आणि बऱ्याच ठिकाणी सुट्टीमध्ये प्रचंड गर्दी असते। मात्र इथे तुलनेने कमी गर्दी असते, त्यामुळे तुम्ही जर चांगली वेळ गाठून इथे आलात तर तुम्ही हा अनुभव कधीच नाही विसरणार। साताऱ्याच्या कास पठारापासून अगदी जवळच असणारं हे ठिकाण मान्सूनमध्ये वर्षा विहारासाठी एक उत्तम पर्याय आहे। या धबधब्याची उंची सुमारे 1840 फूट आहे आणि तो 3 टप्प्यामध्ये असलेल्या एका विशाल कड्यावरून कोसळतो। धबधब्याचे पाणी उरमोडी नदीतून येते, तसेच हे उरमोडी नदीचे उगमस्थान देखील आहे। हे ठिकाण सुप्रसिद्ध कास पठार फ्लावर व्हॅलीपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे। इथले हिरवेगार पर्वत आणि आल्हाददायक हवामान तुमच्या संवेदना प्रसन्न करतील। या ठिकाणचे तारांकित आकर्षण म्हणजे इथली नीरव शांतता। इथे एकदा नक्की या, कारण या ठिकाणच्या शांततेत तुम्ही बाकी सर्व काही विसरून इथल्या निसर्ग सौंदर्यात हरवून जाल। जिथे जवळच ऐतिहासिक जीवधन किल्ला आणि मान्सूनमध्ये इथले मुख्य आकर्षण असणारा रिव्हर्स वॉटरफॉल सुद्धा आहे। सह्याद्रीतलं हे विलक्षण प्राचीन ठिकाण म्हणजे नाणेघाट। अरबी समुद्राकडून येणारे मान्सूनचे वारे आणि ढग थेट सह्याद्रीच्या कड्यावर येऊन आदळतात, त्यामुळे इथे सर्वत्र स्वर्गासारखे भासणारे वातावरण तयार होते। या काळात वाऱ्याचा वेग इथे खूप प्रचंड असतो, एवढा की अगदी पाण्याचा भलामोठा प्रवाह जेव्हा कड्यावरून धबधब्याच्या स्वरूपात खाली कोसळतो तेव्हा धबधब्याच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाला खालपर्यंत पोहोचण्यासाठी मान्सूनच्या वेगवान वाऱ्यासोबत
स्पर्धा करावी लागते. रिव्हर्स वॉटरफॉल याच काळात आपल्याला पाहायला मिळतो, कारण एकदा हे मान्सूनचे वारे निघून गेले तर धबधब्याचे हे स्वरूपसुद्धा दिसत नाही. किंबहुना इथे हा धबधबासुद्धा फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतो. मोजून मोजून थकून जाल एवढे ते धबधबे, सगळं काही वरचढ, कमी कशाचीच नाही. अरे नाही, काळजी करू नका, हे ठिकाण सुरक्षित आहे आणि फॅमिली फ्रेंडली सुद्धा. दाऱ्या घाट. इथल्या गावाचं नाव आहे आंबोली. हे नाव बघून आपण कोकणात आलो की काय असं वाटून जातं. सुसाट वारा, न थांबणाऱ्या त्या पावसाच्या सरी आणि इथला निसर्ग, वा, बघतच राहावा असा. वेगात वाहणारा तो ओहोळ, बाजूला गावातली घरे, पाठीमागे अक्राळ विक्राळ पर्वत आणि त्यावरून 3 ते 4 मोठे आणि असंख्य छोटे धबधबे. असं सुंदर निसर्गचित्रच जणू तयार झालं होतं. हे गाव निसर्गाच्या कुशीत नव्हे तर निसर्गाच्या उदरात वसले की काय असं वाटतं, कारण सर्वच बाजूला मोठमोठे डोंगर आणि त्यांचं सगळं पाणी या गावाच्या बाजूने वाहत होतं. पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूने रस्ता इथल्या धबधब्यापर्यंत जातो. इथे धबधबे दुरूनच आपल्याला खुणावत असतात, पण कुठल्याही धबधब्याकडे बिनधास्तपणे निघू नये, कारण जवळ वाटणारी ही ठिकाणे चांगलाच कस काढू शकतात आणि काही वेळा संकटात पण टाकू शकतात. तुलनेने कमी उंचीचा दाऱ्या घाट धबधबा हे आहे इथलं मुख्य आकर्षण, जे इथल्या वनराईच्या पाठीमागे दडलं आहे आणि पायथ्यापासून दिसत नाही. जसं जसं आपण या टेकड्या आणि ही वनराई पार करत पुढे जातो, तेव्हा वाटेत खूप सारे जलप्रवाह ही वाट अजूनच धमाल बनवतात. आणि मग पुढे दिसतात दाऱ्याघाटचे 2-3 मोठे नेत्रदीपक धबधबे. इथे जर कोणती नसती उठाठेव आणि हुल्लडबाजी केली नाही तर हे ठिकाण खूपच सुरक्षित आणि कुटुंबासहित जाता येईल असे आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे ठिकाण म्हणावं तेवढं लोकप्रिय नाही, त्यामुळे इथे जास्त गर्दीसुद्धा येत नाही. चांगले नियोजन करून आपण इकडे आलो तर एक जबरदस्त वर्षाविहार आणि भन्नाट मान्सून ट्रेक होणार हे नक्की. जसं जसं पाऊस पूर्णपणे कमी होत जाईल तसं सह्याद्रीतल्या डोंगर रांगांवरची हिरवी शाल सुद्धा बाजूला होईल. हे कित्येक जलप्रवाह मंद होतील आणि मग दिसेनासे सुद्धा. त्यामुळे हा छोटासा अवधी निसर्ग पाहण्यासाठी सुवर्णयोगच म्हणावा. जलप्रवाह खळाळून वाहतायत आणि प्रसन्न करणारी निसर्गचित्रेच जणू ठिकठिकाणी तयार झाली आहेत. असाच एक भन्नाट अनुभव होता सह्याद्रीतल्या एका विलक्षण ठिकाणाचा. आणि हे स्वप्नवत वाटणारे ठिकाण म्हणजे भोरगिरी. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेली ती गावं, मार्गाच्या बाजूला पसरलेलं ते विस्तीर्ण चासकमान धरण आपसुकच आपली नजर वेधून घेतात. छोटे छोटे जलप्रवाह, धबधबे आणि ओहोळ पाहून गाडीला आपोआपच ब्रेक लावावा लागतो आणि मग या जागा आपल्याला आकर्षित करतात. हे पाहून थोडं पुढे जावं तर काय, सौंदर्याच्या बाबतीत त्याहून सरस अशी भन्नाट जागा आपली वाट पाहत असते. मार्गाच्या बाजूने वाहणारा एक सुंदर आणि मंजूळ आवाज करणारा ओहोळ, जवळ जाऊन न्याहाळल्याशिवाय आणि त्यात हात घालून मनसोक्त आनंद घेतल्याशिवाय मन शांत होत नाही आणि पुढे पण नाही जाऊ वाटत. पुढे जाताच
दरीतून आलेल्या पाण्याचा एक मोठा ओळ दिसला, ज्यामुळे हा संपूर्ण परिसर एक स्वप्नवत जागा असल्यासारखा वाटत होता. या प्रवाहाच्या बाजूने पुढे पुढे गेल्यास प्रवाहाच्या आणखी सुंदर निर्मिती दिसतात. बोरगिरी हे सह्याद्रीतलं एक खूपच भन्नाट ठिकाण आहे. सह्याद्रीतल्या इतर नावाजलेल्या ठिकाणांच्या तुलनेत इथे खूप कमी लोक येतात. त्यामुळे चांगली वेळ गाठून इकडे आलात तर एक अविस्मरणीय अनुभव नक्कीच घेता येईल. शिवाय इथे खूप विस्तीर्ण असा प्रदेश आहे आणि तुम्ही इथल्या स्थानिक गाईडच्या मदतीने खूप काही एक्सप्लोर करू शकता. इथून जवळच एक मोठा हिडन वॉटरफॉल सुद्धा आहे बरं का, जिथे फक्त स्थानिक लोकच तुम्हाला सुरक्षितपणे नेऊ शकतात. बाकी हे ठिकाण पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत इकडे नक्की येऊ शकता.